तर सुरक्षिता तुम्ही आता या शो मध्ये आहात आणि तुम्ही अमेरिका, इस्रायल, इराण या संबंधानं बोलतायत, बट नो बेटर पर्सन दॅन यू टू टॉक ऑन दिस. कारण काल एक बातमी आली होती, ती खूप महत्वाची होती. ती फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्यावरती मला तुमचं विश्लेषण हवंय. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी त्यांच्या दोन्ही सभागृहाच्या संसदेच्या जे संयुक्त अधिवेशन झालं त्यामध्ये असा दावा केला की भारत आणखी एका युद्धाच्या तयारीत आहे आणि पाकिस्ताननी तयार राहिलं पाहिजे, कारण भारत छुप्या पद्धतीनं अफगाणिस्तानला मदत करताय. तर असा इशाराही त्यांनी दिला. तर आणि भारताबरोबर आतापासून तुम्ही शांती वार्ता म्हणजे शांततेसाठी चर्चा सुरू करा, कारण भारताचा नेम नाही, भारत पुन्हा युद्ध छेडेल. आपल्याला एकच सांगू इच्छितो की ऑपरेशन सिंदूर या विषयावरती माझं पुस्तक मी प्रकाशित केलं होतं 18 डिसेंबरला आणि पुण्याच्या पुस्तक महोत्सवात ते झालं होतं. आपण ते जरूर बघा. त्यात मी म्हटलं होतं की ऑपरेशन सिंदूर हे भारताचं पाकिस्तानच्याच विरोधात नाही, ते चीनच्या विरोधात सुद्धा आणि त्यांना मदत करणाऱ्या 30-40 राष्ट्रांच्या विरोधात सुद्धा आणि त्यांचे जे हस्तक भारतात आहे त्याच्या विरोधात हे एक दीर्घकालीन युद्ध आहे. तर हे युद्ध वेगवेगळ्या पद्धतीने चालू राहिले तर स्वरूप बदली होईल. दहशतवादी हल्ल्याच्या ऐवजी आता नर्को टेररिझम होईल, अफगाणच्या चरस पाठवला जाईल, खोट्या नोटा पाठवला जाईल, तो वेगळा विषय होईल. परंतु मला ते दुसरं काहीतरी म्हणायचं आहे. ते मला असं सांगायचं आहे की सध्या पाकिस्तानला 3 फ्रंट वॉर हे लढावं लागत आहे. भारत पाकिस्तान सीमा त्यांच्याकरता असुरक्षित आहे याची कल्पना आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. पण आज 50% सैन्य आज बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या बलुची लोकांना मारताय. खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी सैन्याची जमिनीवरनं हालचाल करायची हिंमत नाहीये. ते फक्त आकाशातनं ड्रोनच्या मदतीने, हेलिकॉप्टर गनशिपच्या मदतीने हल्ले करतात. आणि याच्यामध्ये दुष्काळात 13वा महिना म्हणून जी त्यांची सीमा लागलेली आहे अफगाणिस्तानला, ज्याला ड्युरन लाईन असं म्हटलं जातं, तिथून तेहरीक तालिबान पाकिस्तान नावाचा जो गट आहे तो चक्क पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले करतोय. तो नागरिकांवरती हल्ले करत नाही आणि जवळजवळ 250-300 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. आणि म्हणून मग पाकिस्ताननी हवाई हल्ले केले. कुठे? काबूल, कंधार, बगाराम जो मोठा एअरबेस आहे तिथे. त्यानंतर पुन्हा यांनी हल्ले केले पाकिस्तानी सैन्यावरती. तर पाकिस्तानला तालिबाननी किंवा तेहरीक तालिबान पाकिस्ताननी खूपच म्हणजे त्याच्यावरती आणलेलं आहे. तर म्हणजे त्यांचा हाल मुश्किल आहे. आणि सध्या पाकिस्तानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू आहे. पाकिस्तान तसं म्हटलं तर मुस्लिम राष्ट्र आहे. 99% तिथली लोकसंख्या ही मुस्लिम आहे. तिथे हिंदू सगळे त्यांनी मारून टाकले. तर आता जे मुस्लिम त्याची संख्या आहे त्याच्यामध्ये 20% हे शिया आहेत आणि एक रफली 80% हे सुन्नी आहे. म्हणजे सुन्नी मेजॉरिटी आहे, शिया आहेत. शियांची आता मोठी निदर्शनं सुरू आहेत आणि शिया आणि सुन्नी त्याला ते म्हणजे यांच्यात सुद्धा तिथे भयंकर मोठ्या प्रमाणात वाद आहे आणि त्यांच्या एकमेकाच्या अंगावरती एकमेकाच्या विरुद्ध लढाई करण्याचा इतिहास सुद्धा हा खूप मोठा आहे. त्याला सेक्टेरियन वॉर्स नावाचा एक शब्द वापरला जातो, पण त्याच्यात मी जास्त पडत नाही. परंतु मला आजच्या परिस्थितीत एक सांगायचं आहे की काही महिन्यापूर्वी सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये एक करार झाला होता. त्या करारात असं ठरलं होतं की सौदी अरेबियावरती कोणी हल्ला केला तर तो हल्ला पाकिस्तानवरती झाला असं मानलं जाईल आणि पाकिस्तानचं सैन्य त्यांचं रक्षण करेल. आणि एवढंच नाही तर गरज पडली तर पाकिस्तानचे जे न्यूक्लिअर बॉम्ब्स आहेत त्याचा वापर सुद्धा म्हणजे सौदी अरेबियाचं रक्षण करण्याकरता केला जाईल. आणि याला इस्लामिक नेटो, इस्लामिक नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असं नाव देण्यात आलं होतं. झालं काय? आता सौदी अरेबियावरती हल्ला झाला, इथल्या बेसेसवरती हल्ला झाला, काही सौदीचे लोक मेले. तर पाकिस्तानचं रक्षण केलं का? अजिबात नाही, अजिबात नाही. आणि पाकिस्तानने ही ऑफर सगळ्या इस्लामिक राष्ट्रांना दिली होती की ज्यांना ज्यांना सुरक्षा पाहिजे त्यांनी आमचा जो न्यूक्लिअर अम्ब्रेला आहे, पाकिस्तान एकूण एकच देश आहे मुस्लिम कंट्रीजमध्ये की त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि त्यांचा म्हणजे त्यांचे वेपन्स 170-180च्या आसपास असतील. म्हणजे तर म्हणून त्याला जॉईन झाल्याची गोष्ट वेगळी. पण सौदी अरेबिया ज्यांचं जे पाकिस्तानी सैन्याला भरपूर पैसा पुरवत आहेत, शस्त्र पुरवत आहेत, त्यांचं रक्षण ते करू शकले नाहीत. त्याच्यामुळे त्याला खूपच सौदी अरेबियाला राग आला की तुम्हाला मी पैसे देतो, हे करतो, तुम्ही करू शकत नाही. याचं कारण असं की आता पाकिस्तानची जवळजवळ 1,500-2 हजार किलोमीटरची सीमा इराणला लागलेली आहे आणि त्यांना भीती वाटते की आम्ही जास्त सौदी अरेबियाचं रक्षण केलं इराणला काय वाटेल. आणि इराण आणि यांची डायरेक्ट सीमा असल्यामुळे इराणकडे पाकिस्तान वरती हल्ला करण्याची क्षमता भरपूर आहे.
आपल्याला कल्पना करायला पाहिजे की आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणजे आपल्याला वाटतं की फक्त पाकिस्तान आणि भारतामध्येच झाले होते, पण इराणनी पाकिस्तानवरती केले होते, पाकिस्तान इराणवरती सुद्धा केलेले होते. ठीक आहे ना. तर म्हणून आता पाकिस्तानचं सध्या अतिशय अडकलेलं आहे की मदत इराणला करायची की सौदी अरेबियाला रक्षण करायचं. तर त्यांची अवस्था आता सध्या ही अतिशय भयानक झालेली तर आहे. सर या निमित्तानंच मला विचारायचं आहे, की इराणच्या मागच्या बाजूनं जर का पाकिस्तान असेल, तर मग इराणनं पुढच्या बाजूला आखात आणि आजूबाजूला जेवढी 14 राष्ट्र आहेत, तिकडे हल्ले केलेत. पाकिस्तानवर सुद्धा हल्ला करण्याची शक्यता इराण नाकारता येत नाही, असं वाटत नाही? असं आहे, पाकिस्तान आणि इराणचे जे संबंध आहे ते म्हणजे काय त्याचा शब्द वापरायचा की अगदी म्हणजे कमीत कमी म्हणजे संबंध काय फारसे चांगले नाहीत असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे ते दोघे कधी एकमेकांना टॉलरेट करतायत. टॉलरेट करतात, कधी शत्रू कधी मित्र. म्हणजे त्यांनी एकमेकावरती हल्ले पण भरपूर केले आहेत. एकमेकावरती अॅक्युजेशन्स पण पुष्कळ केलेले आहेत. पण म्हणजे एकदम डायरेक्ट युद्ध झालेले नाहीये, पण इनडायरेक्ट युद्ध, स्मगलिंग वगैरे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर इराण पाकिस्तानवरती हल्ला करेल का? तर इराणकडे सर्वात मुख्य प्रॉब्लेम काय की रिसोर्सेसची कमतरता, म्हणजे रिसोर्सेस आहेत ते त्यांना योग्य ठिकाणी वापरायचे आणि योग्य ठिकाणी म्हणजे फक्त USA आणि इस्रायल. तर इस्रायल तर त्याच्या जास्त भानगडीत पडणार नाही. त्यांनी इस्रायलचं वॉर आउटसोर्स केलेलं आहे हिजबुल्लाला, हमासला आणि हुतीजला, की जे मिलिशिया आहेत त्यांना. पण बाकीच्यांना ते खास वापरायचे अमेरिकेच्या पण मग विरोधात. अमेरिका पाकिस्तानचं ग्राउंड वापरू शकतं इराणच्या विरोधात? वाप पाकिस्तानचा वापर केला जाऊ शकतो, पण वापर कशाकरता करायचा आहे? आता इथे दोनच गोष्टी, दोनच शस्त्र वापरली जात आहेत. एक तर आहे ड्रोन्स आणि दुसरं आहे मिसाईल्स. तर ते कुठेही फायर केले जाऊ शकतात. म्हणजे सैन्य घुसवायचंच नाहीये. तर त्याला जर हे जवळ जायचंच नाहीये. जर तुम्हाला जर ग्राउंड वॉर करायचं असेल, तर तुम्हाला जर वेगवेगळ्या दिशांनी हल्ला करायचा असेल, जसं आपण बांगलादेशच्या वेळेला आपण बांगलादेशवरती किंवा ईस्ट पाकिस्तानवरती 4 वेगवेगळ्या दिशांनी हल्ला केला होता. ठीक आहे ना? होय. हां. तर तसं असेल ग्राउंड वॉरला, तर पाकिस्तान सीमेतनं सुद्धा अमेरिका युद्ध करू शकतो. म्हणजे त्यात वेगवेगळे प्रकार आहेत. तर सध्या पाकिस्तान या भानगडीमध्ये न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करेल. कारण सगळीकडे जर तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की याचं उत्तर काय? अहो, अनेक प्रश्नाला उत्तरच नसतं. चूप बसणं हेच उत्तर असतं. ठीक आहे ना? सर, सर, सगळीकडे सर. हां. ते जे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आहेत आसिफ अली झरदारी, त्यांनी सांगितले भारत आणखी एका युद्धाच्या तयारीत आहे. तुम्ही सावध राहा. पण जो प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईकचा जो विषय आहे, की ज्याला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे आणि आपण सुद्धा आपल्याला ज्या इन्स्टॉलेशन्स मग ते पाकिस्तानमध्ये असतील किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये असतील, जसं की दहशतवादी अड्डे, तर आपण प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक नुसारच ऑपरेशन सिंदूर करतो आहोत किंवा कधीही करू शकतो. तो आपला हक्क आहे आणि तो आंतरराष्ट्रीय मान्यताही त्याला आहे. म्हणूनच आपण हे सातत्यानं सांगतो आहोत, की ऑपरेशन सिंदूर आम्ही काही थांबवलेलं नाही. इट्स अ ऑन गोइंग प्रोसेस. तर हा जो ऑन गोइंग प्रोसेस आणि तुमच्या पुस्तकाचाही भाग मला वाटतं हाच असेल. प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक नुसार ऑपरेशन सिंदूर इज अ ऑन गोइंग प्रोसेस. सर, मला ते समजून घ्यायचं आहे तुमच्याकडनं अगदी थोडक्यात. सविस्तर बोललात तर नथिंग लाईक इट. बघा असं आहे, की पाकिस्तानवरती मिसाईल्सच्या मदतीने आणि ड्रोन्सच्या मदतीने हल्ला करणं हा एक भाग झाला. पण पाकिस्तान हे एक अतिशय कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. तर त्यांच्या विरोधात आपल्याला एक बहुआयामी युद्ध हे आपण सुरू केलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने. मी याच्यात एवढंच सांगायचा प्रयत्न करतो, की पाकिस्तान म्हणजे त्याला काय म्हणायचं, की पाकिस्तानला आपण त्यांच्या अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानात अडकवून ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे, की ज्याच्यामुळे तेच म्हणजे जास्त ताकद वापरू शकणार नाही बाकीच्या लोकांना बाहेर त्रास देण्याकरता. अनेक डावपेच आहेत, की ज्याच्याविषयी आपण बोलू शकत नाही, बोललं जात नाही वगैरे, वगैरे. पण एवढं नक्की, की आपण पाकिस्तानला सध्या पॉलिसीनुसार इग्नोर केलेलं आहे. आपण जर पाकिस्तानचे पेपर वाचत असाल तर आपल्याला कळालं असेल, की एक ऑपरेशन सिंदूर थांबल्यानंतर जवळ-जवळ एक 30-40 दहशतवादी पाकिस्तानमध्ये म्हणजे जे भारत विरोधातले जे दहशतवादी होते, ते पाकिस्तानमध्ये मारले गेले. ते कोणी मारले गेले आपल्याला माहिती नाही. आपोआप नक्कीच मारले गेले नाहीयेत, पण मारले गेले आहेत ते. ठीक आहे. तर ते कसे मारले जातात वगैरे, वगैरे हा प्रश्न नाहीये, की अनेक वेळा आपण एक त्याला काय शब्द वापरायचा, एक म्हणजे रिस्पॉन्सिबल राष्ट्र म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पालन करून आपण वेगवेगळ्या प्रकारची युद्ध करतो. जर करायचं असेल त्यावेळेला, तर आपण जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय कायद्याचा वापर करून आपण म्हणजे पाकिस्तानच्या विरोधात लढाई करतो आहे. त्याच्यामध्ये ते पुस्तक आपण जरूर वाचा आणि एवढं नक्की की
कुठल्या कुठल्या प्रकाशनाचं आहे सर? मी घेतो. ते Amazon वरती अवेलेबल आहे. पाहिजे हा. तर लिंक पाठवू शकतो. Amazon वरती पुस्तकाचं नाव घाला पण हे पुस्तक मराठीमध्ये बरं का, बर. मराठीमध्ये म्हणजे मराठी तुम्हाला आणि नक्कीच प्रकाशन कुठलं आहे? हे सावरकर राष्ट्रीय स्मारक जे आहे दादरला शिवाजी पार्कला बरं बरं, त्यांनी केलंय. त्यांनी पब्लिश केलं होतं ते. खरं बर. पब्लिश करायला ठीक आहे, ठीक आहे, मागवतो सर. खर्च होतो. तर मी त्याच्यात जास्त बोलत नाही कारण हे एक एक ज्याला आम्ही शब्द एक 2च शब्द मी वापरतो, की आपण पाकिस्तानच्या विरोधात बऱ्यापैकी बहुआयामी आणि मल्टी डोमेन युद्ध हे वापरतो आहे. पण केवळ हे युद्ध पाकिस्तानच्याच बरोबर नाहीये. हे युद्धाच्या वेळेला आपल्या पाकिस्तानला मदत करायला चीन आहे याचं पण लक्ष ठेवावं लागतं आणि ते काही प्रमाणात चीनच्या विरोधात सुद्धा आहे. पाकिस्तानला मदत करणारे अनेक राष्ट्र आहेत जसं सौदी अरेबिया आहे, नंतर तुर्कस्तान आहे, सिरिया, लिबिया अशा अजून राष्ट्र आहेत. त्यांच्या विरोधात सुद्धा आहे आणि त्यांचे अनेक हस्तक भारतात काम करतात की जे ज्यांनी म्हणजे तो बॉम्ब ब्लास्ट वगैरे केला होता वगैरे, नार्को टेररिझम सुरू आहे, बांगलादेशी घुसखोरी सुरू आहे. तर हे एक एक पूर्ण पॅकेज आहे, पूर्ण एक मल्टी डोमेन वॉर आहे. तर ते करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. बऱ्यापैकी आपण करतोय. तर मला कोणी विचारलं तर ते अजून जास्त चांगलं किंवा एफिशियंट करता येईल, ठीक आहे ना. परंतु पाकिस्तानला म्हणजे पाकिस्तान म्हणजे जे जे त्यांचे राष्ट्रपती म्हणाले की युद्ध सुरू होणार आहे. युद्ध लगेच सुरू होणार नाही. भारताला त्यांच्याशी युद्ध करायची काही गरज नाहीये. पाकिस्तान त्यांच्याच पापाखाली दबून मरणार आहे. हे जे बलुची आहेत, हे जे खैबर पख्तूनख्वावाले आहेत, हे तेहरीक तालिबान पाकिस्तानवाले आहेत, ते त्यांना तसंच भयंकर त्रास देत आहेत आणि त्यांची इकॉनॉमी आता इतकी रुईन झाली की ती मी फक्त 1 मिनिटं कव्हर करतो. की त्यांनी तिथे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा एक रस्ता बांधला. 4,500 किलोमीटरचा जो ग्वाडार बंदर जे बलुचिस्तानमध्ये तिथून निघतो आणि शिनजियांग जे पाकिस्तानमध्ये आहे, करेक्शन माफ करा, जे चीनमध्ये तिथे पोहोचतो. आता हा रस्ता 4,500 किलोमीटरचा अत्याधुनिक आहे. याच्यावरती इव्हन 5 गाड्या सुद्धा दिवसाला जात नाही. म्हणजे इथे जी चीननी $60 अब्ज जी गुंतवणूक इथे केलेली आहे, त्याचं रिटर्न काय आहे? तर 0. ठीक आहे ना. हे ग्वाडार बंदर त्याने एक अत्याधुनिक बंदर बांधलं मराकान कोस्ट किंवा अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरती. अतिशय चांगलं बंदर आहे. त्यांना वाटत होतं की तिथे 5,000 ते 6,000 जहाजं म्हणजे व्यापारी जहाजं म्हणतोय मी, तिथे येतील. तर ती तिथे 4 किंवा 5 जहाजं सुद्धा येत नाहीयेत. तर त्याच्यामुळे पाकिस्तान त्यांच्या आर्थिक चक्रव्यूहातच अडकलेला आहे. त्यांनी चीनला पण अडकवलेलं आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तान बरोबरचं युद्ध एक मल्टी डोमेन वॉर आहे. ते पुस्तक आपण जरूर वाचा. केवळ नुसते हल्ले करणं, ड्रोननी फायर करणं, मिसाईलनी फायर करणं किंवा गर्जना करणं की आम्ही असं करू, तसं करू हे नाही. आणि यामध्ये एक सर्वात महत्वाचा अँगल जो आहे, की आपण युद्ध सगळं करत असताना हे एन्शुअर करायला पाहिजे, की आपली अर्थव्यवस्था आणि देशाची प्रगतीचा रेट कुठल्याही हद्दीत कमी व्हायला नको. कारण जर आपली अर्थव्यवस्था जसं आपण म्हणतो, की विकसित भारत 2047 आपण 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी होऊ किंवा 2nd लार्जेस्ट इकॉनॉमी होऊ. तसं झालं तर पाकिस्तानची त्यावेळेला अवस्था काय असेल, की 2037 साठी आपण जर विकसित भारत झालो समजा, ठीक आहे. मला समजा नाही होईल. माझं तुम्ही लिहून घ्या. असेल की नाही माहित नाही, मला माहित नाही त्यावरती. परंतु त्यावेळेला पाकिस्तान कुठे असेल हा प्रश्न महत्वाचा आहे. तर त्यांची अवस्था ही म्हणजे अतिशय निगेटिव्हिटीमध्ये जाते आहे. तर मला वाटतं आर्थिक प्रगती करून युद्ध लढणं आणि मल्टी डोमेन लढणं अशा प्रकारचं आपण एक युद्ध पाकिस्तानच्या विरोधात, चीनच्या विरोधात लढतो आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला मला असं वाटतंय, की आपण बऱ्यापैकी सिच्युएशन हँडल करतो आहे. पण होतंय काय दुर्दैवाने, की ज्यांना आपण मित्र म्हणत होतो ते शत्रू बनतायत. म्हणजे एका वेळी असं वाटलं, की डोनाल्ड ट्रम्प हे आपले सर्वात मोठे मित्र बनतील आणि सर्वात जास्त त्रास त्यांनीच दिला. ठीक आहे ना. तर मित्र कोण, शत्रू कोण, प्रत्येकाचं राष्ट्रीय हित कसं होतं, काय होतं, म्हणजे सगळं जग आज इन अ स्टेट ऑफ फ्लक्स आहे. म्हणजे आज 50-60 ठिकाणी युद्ध सुरू आहे. आर्थिक टर्ब्युलन्स भयंकर आहे. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे मला एवढंच म्हणता येईल, की इतर देशांच्या तुलनेमध्ये आपण काम चांगलं केलंय. उदाहरणार्थ आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेचा आर्थिक रेट किती वाढीचा किती आहे? 1% आसपास. चीनचा किती आहे? 1.5 ते 2%. युरोपचा किती आहे? 0.5%. म्हणजे सगळी विकसित राष्ट्रांपेक्षा आपला रेट 7.5-8% एवढा आहे.
तर आपण ही परिस्थिती बऱ्यापैकी हँडल केलेली. आता स्कायचं लिमिट अजून चांगलं काम करायला पाहिजे. भारतीयांनी मेहनत करून चीनच्या पुढे जाण्याचा प्रयत्न पुढच्या 10 वर्षात करायलाच पाहिजे. पण आपण बऱ्यापैकी काम करतोय. आशा करूया की आपली पद्धती अजून वाढेल आणि हा या जो आपल्या स्टॉक मार्केटला किंवा अर्थव्यवस्थेला जो थोडा सेटबॅक दिसतो आहे, खाली गेलाय, तर ती येणाऱ्या काळामध्ये आपण तो नक्कीच भरून काढू अशी. यस, थँक यू व्हेरी मच ब्रिगेडियर हेमंत महाजन. तुम्ही वेळात वेळ काढून या चर्चेत सामील झालात. इथेच थांबतोय, पण अमेरिका, इस्रायल या दोघांनी मिळून इराणवर जो हल्ला केलेला आहे, ते युद्ध काही संपायचं नाव नाहीये. कारण आता इराणनं सुद्धा अशी वल्गना केलेली आहे, की तुम्हा आमच्यावरती जितके हल्ले कराल, तितकं आम्ही त्याला रिटालिएट म्हणजे प्रत्युत्तर देऊ. आता बघायचं आहे पुढे काय होतंय. इथेच थांबतो. पाहत राहा लोकमत.com ची आतली बातमी.